अर्थातच राजकारणातून आहे। मोदींच्या गुजरातमध्ये उद्धव ठाकरे आणि अमित शहांची दिलजमाई झाली। अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः गांधीनगरला गेले आणि मोदींच्या नेतृत्वावर विश्वासही त्यांनी व्यक्त केला। उद्धव ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचा हा खास रिपोर्ट। या दृश्यावर आणि या घटनेवर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही। पटक देंगे, अफजल खान, निजामाची फौज हा सगळा भूतकाळ मागे ठेवून मैत्रीचा नवा अध्याय गांधीनगर मध्ये लिहिला गेला। विपक्ष ने भी कितने 56 अब तक 56 एक पिक्चर थी वो याद आ गई मुझे। अब तक 56 वो सारे इकट्ठा है, हाथ में हाथ मिलाए, हाथ मिलाओ। लेकिन वो एक जो कहा होता है ना, दिल मिले ना मिले हाथ तो मिलना चाहिए। हमारा दिल मिल गया है। लोकसभेसाठी पहिला अर्ज भरण्यासाठी अमित शहांनी उद्धव ठाकरेंना आमंत्रण धाडलं आणि उद्धव सुद्धा दोस्तीसाठी धावून गेले। अर्ज भरताना जिल्हाधिकारी कार्यालयातही त्यांनी अमित शहा यांना सोबत केली। या मित्राचं मोठं कौतुक अमित शहांना वाटलं। अच्छी बात है, एनडीए के सारे साथियों ने मेरे नामांकन के अंदर आकर मेरा सम्मान बढ़ाया है। मैं हृदय से उनके प्रति धन्यवाद व्यक्त करता हूं। अमित शहांचा अर्ज भरण्याच्या निमित्तानं गांधीनगरमध्ये झालेल्या शक्ती प्रदर्शनात गडकरी, राजनाथ सिंग यांच्यासह एनडीएचे अनेक बडे नेते उपस्थित होते। मोदी शहांच्या राज्यात उद्धव ठाकरेंची खास बडदास्त ठेवण्यात आली। यावेळी उद्धव यांच्यासोबत शिवसैनिकांचा ताफा नव्हता, फक्त मिलिंद नार्वेकर होते। मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा नारा देत उद्धव ठाकरेने गुजरात दौरा गाजवून टाकला। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, गांधीनगर। तर दुसरीकडे राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामविलास पासवान यांनीही यावेळी सभेला संबोधित करताना विरोधकांवर टीका केली। पाहुयात हे नेते नेमकं काय म्हणाले। जो कुछ भी बालाकोट में हुआ है सर्जिकल स्ट्राइक, उसको लेकर भी राजनीति की जा रही है, उसका राजनीतिकरण करने की कोशिश की जा रही है और कहा जा रहा है कि प्रधानमंत्री को इसका श्रेय क्यों दिया जाना चाहिए। मैं पूछना चाहता हूं कांग्रेस के लोगों से, भूल गए वो 1971? इस देश के गांव, गरीब, मजदूर, किसान का कल्याण करते हुए हमारे देश को सुखी, समृद्ध, संपन्न और शक्तिशाली बनाने के लिए हमारी जनता के समर्थन से हम आगे जा रहे हैं। एक तरफ सरकार प्रगति और विकास की ओर जा रहे हैं, तो दूसरी ओर अमित भाई के नेतृत्व में हमारी पार्टी दुनिया की सबसे बड़ी पार्टी बनाने का श्रेय अमित भाई को जाता है। कि हम भारत को कांग्रेस मुक्त बनाना चाहते हैं, तो लोगों को थोड़ी बहुत जो है उसमें संदेह लगता था। लेकिन आज आप देख रहे हैं कि पूरे देश में कहीं कांग्रेस का नामो निशान नहीं है, कहीं महागठबंधन जो है लठबंधन में बदल गया है। सब जगह आपस में लोग लड़ रहे हैं, कोई लड़ाई नहीं है। हम दावे के साथ में कह सकते हैं कि एनडीए को जितना सीट और भाजपा को जितना सीट 2014 के लोकसभा में मिला था, उससे ज्यादा सीट जो है 2019 में मिलेगा। इकडे नगरमध्ये भाजपच्या तिकिटावर लढणाऱ्या सुजय विखेंच्या प्रचाराची पडद्याआडून मोर्चे बांधणी करून झाल्यानंतर अखेर राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय झालेत। पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुंबईतल्या बैठकीलाही त्यांनी आवर्जून हजेरी लावली। पाहुयात राधाकृष्ण विखेंचं नेमकं चाललंय तरी काय। नगरमधून मुलगा सुजय विखेला तिकीट नाकारल्यानंतर नाराज झालेले राधाकृष्ण विखे पाटील अखेर पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय बनलेत। पण त्याआधी त्यांनी पडद्याआडून बऱ्याच हालचाली केल्यात बरं का। सर्वात आधी त्यांनी नाराज दिलीप गांधींची घरी जाऊन समजूत घातली। त्यानंतर पवारांच्या खेळीला प्रत्युत्तर म्हणून नगरच्या काँग्रेस आघाडीत फूट कशी पडेल याचीही आपल्या कार्यकर्त्यांमार्फत विशेष तजवीज केल्याचं बोललं जात आहे। अर्थात या दोन्ही घटनांबद्दल थेट विखेंना छेडलं असता ते नेमकं काय म्हणालेत तेही तुम्हीच ऐका। नगरमधील काँग्रेसने देखील थेट सुजय विखेंना सपोर्ट केलेला आहे। आता तो कार्यकर्त्यांचा निर्णय आहे, तो त्यांनी काय निर्णय घेतला असेल। शेवटी असं की पक्षाची भूमिका वेगळी आहे, कार्यकर्त्यांनी जर व्यक्तिगत रूपाने काही निर्णय घेतले असतील तर त्याच्याबद्दल मी काय भाष्य करणार। पण तुम्ही पण दिलीप गांधी यांना भेटायला गेला होता।
असं आहे की दिलीप गांधी माझे फार जुना स्नेह आहे, म्हणजे काही ते खासदार म्हणून किंवा भाजपाचे नेते आहे म्हणून नाही. अनेक वर्ष आमचा संबंध आहे, अनेक वेळा मी त्यांच्या घरी गेलो आहे, ते माझ्याकडे येत आहे. त्यामुळे तो काही मला वाटतं की तो राजकारणाशी मुद्दा जोडण्यात काही म्हणजे जोडू नये असं माझं मत आहे. आज मी काँग्रेसचा जरी पदाधिकारी असलो तरी डॉक्टर सुजय विखेंच्या प्रचारामध्ये मी सक्रिय आहे. याचं एकमेव कारण आहे की डॉक्टर सुजय विखे पाटलांनी 3 वर्ष सातत्यानं या मतदारसंघामध्ये प्रत्येक उमेदवार काँग्रेसचा निवडून आणण्यासाठी त्यांनी अहोरात्री मेहनत घेतलेली आहे. आणि म्हणून सर्व काँग्रेसचे पदाधिकारी दक्षिणेचे आज सुजय विखेंच्या प्रचारासाठी या ठिकाणी अहोरात्र झटत आहेत. नगरमध्ये आपण राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसल्याचं विखेंनी यापूर्वीच स्पष्ट केलंय. पण तरीही काँग्रेसने विखेंना स्टार प्रचारक बनवलाय. त्यावर आपण नगर वगळता राज्यभरात आघाडीचा प्रचार करणार असल्याचा खुलासा विखेंनी केलाय. मला जेव्हा विचारलं पक्षाकडून असं आहे की कॅम्पेन कमिटीचे चेअरमन आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब ते जसं कार्यक्रमाची आखणी करतील सभेची त्या ठिकाणी मी जाणार आहे. तुम्ही प्रचार करणार? जाणार म्हणून सांगितलं. आपण आघाडीचा प्रचार करणार असल्याचं विखे पाटील कितीही सांगत असले तरी उद्धव ठाकरेंच्या गांधीनगर दौऱ्यावर टीका करणं मात्र त्यांनी मोठ्या खुबीनं टाळलंय बरं का. असं की आता त्या पक्षाची भूमिका ते नेते मांडत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की आपापच काळानुरूप त्यांना त्यातून मला वाटतं की मी म्हणणार नाही की शहाणपण येतं, परंतु शेवटी त्यांनी आता ह्या उमेदवारी भरायला जावं न जावं त्यांनी आता तो पक्षाचा त्यांचा निर्णय होता. नगर वगळता राज्यभरात राधाकृष्ण विखे पाटील आघाडीचा प्रचार करतीलही, पण त्याचवेळी त्यांना भाजपकडून मैदानात असलेला मुलगा सुजय पडणार नाही याचीही चिंता नक्कीच सतावत असणार. आणि हे सगळं तांगडं निर्माण झालंय ते केवळ आणि केवळ शरद पवारांच्या विखे द्वेषामुळे. हे देखील आता सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील आघाडीच्या स्टार प्रचारकाची भूमिका नेमकी कशी पार पाडतात हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे. नगरहून साहेबराव कोकणे आणि मुंबईहून सागर कुलकर्णीचं ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आघाडीच्या जागा वाटपातला सांगलीचा तिढा अखेर सुटलेला आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी कुणाला तिकीट मिळणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे स्वाभिमानीच्या तिकिटावर आता लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. विशाल पाटील यांच्या उमेदवारीनं सांगलीची लोकसभा आता अटीतटीची होण्याची शक्यता आहे. वसंतदादांचा जिल्हा, काँग्रेसचा बालेकिल्ला ही सांगलीची ओळख आता पुसली जाण्याची शक्यता आहे. कारण सांगलीची जागा काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. एवढंच नाही तर काँग्रेसनं वसंतदादांच्या नातवालाही स्वाभिमानीत पाठवून बॅट हातात घ्यायला भाग पाडलंय. आम्ही अशा पद्धतीने निर्णय घेतला की विशाल पाटील यांना स्वाभिमानी पक्षामार्फत या निवडणुकीमध्ये लोकसभेला उमेदवार म्हणून आम्ही घोषित करतो. आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आमचे सगळे मित्रपक्ष 56 मित्र पक्ष आणि संघटना संस्था मिळून एकजुटीनं ताकदीनं आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय. पण विशाल पाटील यांच्या उमेदवारीनं भाजपच्या संजय काकांसमोर एक तगडं आव्हान उभं राहिलंय. विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. वसंतदादा दूध संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष म्हणूनही ते सध्या काम बघतायत. विशाल पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. विशाल पाटलांच्या रूपानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक स्थानिक उमेदवार मिळालाय. विशाल पाटलांच्या उमेदवारीनं काँग्रेसचं बंडही टळलंय. सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडल्यानं काँग्रेसमध्ये मोठी नाराजी होती, तर मोठ्या अट्टाहासानं जागा मागून घेतलेल्या स्वाभिमानीकडे उमेदवारच नव्हता. त्यामुळे जागेसोबतच उमेदवार फ्री मिळाल्यानं शेट्टींची सोय झाली आहे, तर काँग्रेस अंतर्गत बंड थंड झालंय. काँग्रेसच्या भूमिकेशी वेगळं जाणं हे सहजासहजी आम्हालाही जमत नाही. मात्र भाजपच्या विरोधी सर्व शक्ती एकत्रित आल्या पाहिजे हा जो शेट्टी साहेबांनी आता मुद्दा मांडला, त्या दृष्टीनं आपण वेगळं लढणं सोयीचं होणार नाही. विशाल पाटील यांना उमेदवारी देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना कारखानदारांच्या वळचणीला गेल्याच्या आरोपालाही शेट्टींनी उत्तर दिलंय. या मुद्द्यावर आजही आम्ही ठाम आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तडजोड नाही. माझ्या शेजारी बसलेले आहेत सगळे. उद्या जर का ऊसाचा प्रश्न निर्माण झाला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आपली भूमिका सोडणार नाही. सांगली म्हणजे पक्षापेक्षा जास्त गटातटाचं राजकारण, ज्यात एकमेकांना शह देण्यासाठी प्रसंगी पक्ष, तत्व
खुंटीला टांगल्याची अनेक उदाहरणं आहेत. म्हणूनच वसंतदादांच्या या तरुण नातवापुढे गटातटाचं विशाल असं आव्हान आहे. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. बातमी औरंगाबादमधून आहे. शिवस्वराज्य पक्षानं संस्थापक असलेले अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र आज क्रांती चौकात दोघांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि काही काळ तणाव निर्माण झाला. चंद्रकांत खैरे यांची रॅली 11 वाजता आणि हर्षवर्धन यांची रॅली 12 वाजता एकाच चौकातून निघणार होती. खैरे यांची रॅली 12 वाजेपर्यंत निघाली नाही, त्यामुळे हर्षवर्धन आपल्या समर्थकांसोबत तिथे पोहोचले. दोन्ही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, मात्र हर्षवर्धन यांना वाट काढून दिल्यानं संघर्ष टळला. औरंगाबाद लोकसभेचे उमेदवारी अर्ज भरताना शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी काही वेळासाठी अक्षरशः त्यांना घाम फुटला. कारण उमेदवारी अर्ज भरायला त्यांनी 11 ते दुपारी 2 पर्यंतचा मुहूर्त असताना अर्ज भरतेवेळी काही त्रुटी राहिली. जवळपास तासाभराच्या मेहनतीनंतर अर्ज भरून झाला आणि खैरेंनी सुटकेचा निश्वास सोडला. अर्ज भरतेवेळी खैरेंसोबत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, आमदार अर्जुन खोतकर, त्याचबरोबर भाजपचे आमदार अतुल सावे हजर होते. मात्र अर्ज भरायला उशीर झाल्यानं आदित्य खैरेंच्या रॅलीत सहभागी न होता लगेच विमानतळाकडे रवाना झाले. मात्र मुहूर्ताच्या वेळेत अर्ज भरल्यानं खैरे समाधानी दिसले. आज हा फॉर्म भरला निवडणुकीचा आणि जिंकला. काही झालं तरी हा गड माननीय बाळासाहेबांचा गड आहे. तो शिवसेना भाजप युती कधीही हरू देणार नाही. 11 ते 2 हा मुहूर्त होता. 2 झाले, संपला आता मुहूर्त. आणि आम्ही सगळे दक्षिणमुखीचा भद्रामूर्तीचं दर्शन करणार आणि मग फॉर्म भरला. काँग्रेसचा पुण्यातला जो तिढा आहे तो अजून सुटलेला नाहीये. शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या हजेरीत हा पक्षप्रवेश पार पडला. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यावेळी हजर होते. प्रवीण गायकवाड यांना तिकीट दिलं असलं तरी काँग्रेसनं अद्याप उमेदवारी घोषित केलेली नाही. तर दुसरीकडे पालकमंत्री गिरीश बापट यांना भाजपनं रिंगणात उतरवलंय. शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. नाही, मी काँग्रेस पक्षामध्ये विचारधारा म्हणून प्रवेश केलेला आहे. नाही, तिकीट हा हायकमांडचा विषय आहे, पक्षाचा विषय आहे. तिकीट किंवा निवडणूक हा आमच्या दृष्टीने फारसा विषय नाही. आम्ही 25 वर्ष या विचाराने काम करतोय, पण पक्ष जो आदेश देईल त्याचा मी सन्मान करेन. तिकडे रावेरची जागा अखेर राष्ट्रवादीनं काँग्रेसला सोडताच तिथून काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी उमेदवारी त्यांची झालेली आहे जाहीर. त्यामुळे आता रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध डॉक्टर उल्हास पाटील असा थेट सामना रंगणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा यापूर्वी राष्ट्रवादीकडे होती, ती अखेर काँग्रेसला मिळाली. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तिथून डॉक्टर उल्हास पाटलांना उमेदवारी घोषित केली आहे. मुंबईच्या प्रदेश बैठकीनंतर ही रावेरची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादीने काँग्रेसकरता सोडलेली आहे आणि त्या ठिकाणचा उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाने श्री उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलेलं आहे. 1996 साली रावेरमधून डॉक्टर उल्हास पाटील काँग्रेसच्या तिकिटावरून मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर पाटील यांचा या मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. सर्वच जिल्ह्यातल्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मन मोठं करून ही जागा सन्माननीय अशोकरावजी चव्हाण यांच्या विनंतीनुसार ही काँग्रेसला सोडलेली आहे. त्यामुळे त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. रावेर मतदारसंघावर तसं एकनाथ खडसेंचं प्राबल्य आहे. मुक्ताईनगर, भुसावळ हा पट्टाही याच रावेर मतदारसंघात येतो. यावेळीही तिथून भाजपतर्फे रक्षा खडसे मैदानात आहेत. कदाचित म्हणूनच राष्ट्रवादीने ही रावेरची जागा काँग्रेसला सोडल्याचं बोललं जात आहे. पण आता रक्षा खडसेंसमोर काँग्रेसचे तुल्यबळ उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील यांचं तगडं आव्हान असणार आहे.
ब्युरो रिपोर्ट राजेश भागवत, न्यूज 18 लोकमत, जळगाव. तेव्हा आपल्या खासदारकीची रक्षा करणं यावेळी वाटतं तितकं सोपं नाही. 23 मे रोजी लागणारे लोकसभा निवडणुकांचे निकाल 6 दिवस उशिराने लागण्याची शक्यता आहे. 100% व्हीव्हीपॅटचा वापर शक्य नसला तरीही 50% व्हीव्हीपॅटचं प्रमाण वाढवण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची ही मागणी जर मान्य झाली तर निवडणुकीचे निकाल जवळपास 6 दिवस उशिरा लागू शकतात. निवडणूक आयोगाने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण दिले. 21 विरोधी पक्षांनी व्हीव्हीपॅटच्या वापराच्या संदर्भात कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक विश्वासार्ह होईल असा त्यांचा दावा होता. बघूयात या संदर्भात नेमका काय निर्णय होतोय. बातमी जम्मू काश्मीरमधून राष्ट्रीय महामार्गावर एका कारमध्ये स्फोट झाल्यानं खळबळ उडाली आहे. श्रीनगर जम्मू हायवेवर बनिहाल जवळ हा स्फोट झालाय. विशेष म्हणजे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्याजवळच ही दुर्घटना घडली आहे. या स्फोटामध्ये सीआरपीएफचा एक जवान जखमी झालाय. कारमधील सीएनजी सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर येते. महिनाभरापूर्वी पुलवामा हल्ल्याच्या वेळी स्फोटकांनी भरलेला ट्रक सीआरपीएफच्या वाहनांवर धडकल्यानं 40 जवान धारातीर्थी पडले होते. त्यानंतर घडलेल्या या दुर्घटनेमुळे पुन्हा घातपाताचा संशय वर्तवला जातोय. दमणमध्ये एक अपक्ष उमेदवार भाषण करताना स्टेज तुटल्यानं तो खाली पडल्याची घटना घडली आहे. अपक्ष उमेदवार उमेश पटेल हे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना हे स्टेज तुटल्याचा प्रकार घडला आणि निवडणुकी आधीच ते पडले.